हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सर्व कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच असणार, कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. चला मग आज आपण जाणार आहोत पेडकाई माता इथे यांच्या दर्शनाला. तर पेडकाई माता हे शिंदखेडा तालुका आणि धुळे जिल्ह्यामध्ये आहे. तर चिमठाणा गाव पासून ते 5 किलोमीटर अंतरावरती हे पेडकाई माता यांचं मंदिर आहे. तर हे बऱ्याचशा लोकांची कुलस्वामिनी आहे. जाता जाता श्रीयूला भरपूर भूक लागली, तर आम्ही अगोदर जेवण करायला गेलो आणि आम्ही इथे सर्वांनी जेवण केलं. आणि जिथे आम्ही जेवण केलं तो जो ढाबा होता तो शेतामध्ये होता आणि आजूबाजूला हिरवळ होती. शेतीमध्ये कापूस वगैरे लावलेला होता. खूप छान वाटत होतं तिथे आणि रोडावरतीच हा ढाबा होता आणि पूर्ण परिसर जो होता हिरवळ होता. खूप छान फिलिंग येते जेवताना. तर आम्ही जेवणामध्ये व्हेज कोल्हापुरी, फ्राय पापड आणि दाल फ्राय आणि भात, शेवभाजी असं ऑर्डर केलेलं होतं आणि जेवण एकदम छान झालं. आजूबाजूला शेती असल्यामुळे अजून जास्त छान वाटत होतं. तर तुम्हाला मी पुढे दाखवते की आम्ही जिथे थांबलो तो परिसर कसा आहे. तर आम्हाला जेवण करायचं नव्हतं, पण श्रीयू जो आहे तो भरपूर हट्टीपणा करत होता. तो सांगत होता मला खूप भूक लागलेली आहे, कारण दर्शन केल्यानंतरच जेवायचं होतं. पण तो लहान असल्यामुळे त्याचं ऐकावं लागलं, कारण लहान मुलं हे देवाचंच रूप असतात. तर आम्ही गेलो शेलूमिथीला. तिथे आमची कुलस्वामिनी आहे, म्हणजे चामुंडा माता बळगुजर समाजाची कुलस्वामिनी आहे. तर आम्ही इथे गेलो. जे हे मंदिर आहे ना, हे सुद्धा शेतामध्ये आहे. तर ह्या मंदिर इथे कसं बांधलं गेलं, काय बांधलं गेलं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर हे जी शेती आहे ते व्यक्ती जे होते ते टीटी होते आणि शेतामध्ये पाणी किंवा असं ऐकण्यात आहे की पाणी ह्या शेतामध्ये नव्हतं. तर कुलस्वामिनी माता त्यांच्या स्वप्नात गेल्या आणि त्यांनी सांगितलं की तू जर माझे इथे मंदिर बांधशील तर तुझ्या शेतामध्ये विहिरीला पाणी येईल. तर त्यांनी इथे मंदिर बांधलं आणि तेव्हापासून ह्या मंदिरामध्ये बळगुजर समाजाचे जे लोक आहेत ते भरपूर प्रमाणात येत असतात दर्शनाला. आणि आमची जी कुलस्वामिनी आहे ती गुजरातमध्ये आहे. पूर्वीच्या काळी आहे, म्हणजे काय व्हायचं की तिथे लोक जायची नाही. खूप म्हणजे देवी वाट बघायची अक्षरशः. असं म्हटलं जातं की देवी वर्षातनं एक वेळा तिथे बळगुजर कोणी आहे का अशी हाक मारायची. म्हणजे तिथले ब्राह्मण वगैरे ते लोक असं सांगतात. तर त्यामुळे पूर्वीच्या काळात जाणं शक्य नव्हतं आणि खूप लांब असल्यामुळे लोक जायची नाही. पण आता बरेचसे लोक तिथे पण जायला लागलेले आहेत. तर ही आहे आमची कुलस्वामिनी चामुंडा माता. तर मंदिर जे होते बंद होतं, पण आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिरामध्ये गेल्यावर खूप छान वाटलं. तर आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा खूप छान आहे. शेतामध्ये मंदिर आहे आणि खूप शांत वातावरण, निसर्गरम्य वातावरण वाटतं. तर हे जे फोटो आहे हे फोटो ज्यांनी मंदिर बांधलेलं आहे त्यांचा फोटो आहे. तर चामुंडा माताचं जे मंदिर आहे ते बऱ्याचशा गावात झालेलं आहे आता. तर आपली कुलस्वामिनी आपल्या गावात असेल तर आपण नेहमी त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकतो. म्हणून लोकांनी बऱ्याचशा ठिकाणी चामुंडा माताचं जे आहे ते मंदिर बनवलेलं आहे आणि चामुंडा माताला स्थापन केलेलं आहे, विराजमान केलेलं आहे. तर त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये म्हणजे ज्या शेती करतात ते लोक, त्यांनी इथे एक व्यक्ती ठेवलेला आहे, म्हणजे शेताची जे म्हणतात ना पाहणी वगैरे करण्यासाठी. तर त्यांचं हे घर आहे आणि तिथे लहान लहान मुलं खेळत होते. तर 3-4 लहान मुलं होते. तर श्रीयू म्हणे मलाही जायचंय खेळायला. तर आम्ही त्याला घेऊन गेलो, कारण घरी असं त्याला बघायला मिळत नाही, कारण एकटा तो असतो घरामध्ये खेळण्यासाठी. त्याला आजूबाजूला आमच्या मुलं सुद्धा नाही आणि बाहेर सुद्धा आम्ही त्याला निघू देत नाही. तर तिथे मुलं काही शेड्या होत्या, त्यांनी आम्ही बघितल्या आणि त्यालाही छान वाटलं. तर ही जी बकरी आहे ती आम्हाला नवीन बघून मारण्यासाठी पुढे येत होती. तर तुम्ही बघू शकता श्रीयू तिला घाबरत सुद्धा होता आणि तिला थोडंसं त्या मुलांनी बाजूला केलं तर ती बाहेर गेली. तरी सुद्धा ती त्याचा म्हणजे तो झोक्यावरती बसला ना बघा, ती त्याला लोटत होती झोक्याला पाळण्याला की उड बाबा. मग तो घाबरून तिथून
उठल्या आणि प्राणी सुद्धा खूप चतुर असतात बरं का. तिला वाटलं की हे व्यक्ती तर कधी आपल्याला इथे दिसत नाही आणि कसे आले, तर तिला अनसेफ वाटत असेल त्याच्यामुळे ती असं करत होती. तर बघा त्या मुलांनी हे बैलगाडा बनवलेलं, तर श्री याच्यावरती बसला आणि इथून आम्ही निघालो पेडकाई माता यांच्या दर्शनाला. तर चला तुम्ही सुद्धा. तर हे चिमटाणापासून 5 किलोमीटर अंतरावरती साडवे या परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि हायवे पासून थोडंच अंतरावरती हायवे लागतो आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरामध्ये हे पूजेची दुकानं आहेत, तिथून तुम्ही पूजा वगैरे घेऊ शकता आईसाठी. पण मला असं वाटतं की जर तुम्ही जात असाल तर घरूनच आपण व्यवस्थित आईसाठी पूजा वगैरे घेऊन जायची. तर मी तर घरूनच घेऊन जाते नेहमी जर मला जायचं असेल. पण आमचं एकदम अचानक ठरलं मंदिरामध्ये जाण्याचं आणि आम्ही आईला भेटण्यासाठी आलो. तर रस्ते सुद्धा खूप छान आहे आणि आजूबाजूला जे आहे ते जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे आणि रस्ता पण कॉन्क्रीटचा बनलेला आहे. खूप छान रस्ता आहे आणि मंदिर तुम्ही बघू शकता उंच अशा डोंगरावरती आहे आणि देवी आई तिथे विराजमान आहे. आणि असं म्हटलं जातं की देवी आई जी आहे ती 32 कुळाची कुलस्वामिनी आहे, पेडकाई माता. तर मंदिर तर खूप भव्य दिव्य आहे, खूप मनाला शांतता वाटते कारण आजूबाजूला हिरवळ, शांतता. तर तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर असं दिसत आहे. गाडी आम्ही खाली पार्क केली कारण पार्किंग जो आहे ते मंदिराच्या खालीच आहे आणि हा एंट्री गेट आहे. आतला थोडासा रस्ता जो आहे तो मातीचा आहे आणि चढ आहे. चढायला अतिशय चांगला आहे, काहीही त्रास होत नाही चढताना. की कशाही वयाचे व्यक्ती येऊ देत, वृद्ध व्यक्ती येऊ देत, लहान मुलं येऊ देत किंवा आपल्यासारखे असू देत, बिलकुल व्यवस्थित चढतात. चढायला काहीही त्रास होत नाही. आपण आरामात आईच्या दर्शनासाठी जाऊ शकतो. तर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 2013 मध्ये झाला होता. असं म्हणतात की आई पेडकाई माताच्या सत्वाने आशीर्वादाने या मंदिराला एकही पायरी नाहीये. मला तरी वाटते की भारतात हे पहिलं मंदिर असेल ज्या मंदिराला पायरी नाहीये. आणि मंदिराची जी उंची आहे ती 400 ते 500 फूट या उंचाची आहे. आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे परिसरामध्ये अंजेरी वृक्ष यांची लागवड आहे. या मंदिरामध्ये मंदिराच्या चढ पायरीजवळ दगडमध्ये बोरिंग केली होती. तर त्या दगडामध्ये देवीच्या सत्व्याने आशीर्वादाने पाणी लागलेलं आहे. कारण एकीकडे ह्या गावामध्ये पाण्याची खूप कमतरता होती, तर देवीच्या चढ पायरीजवळच बोरिंग केली गेलेली आहे आणि तिथे पूर्ण कॉन्क्रीट म्हणजे दगड आहे, त्या दगडामध्ये सुद्धा देवीच्या आशीर्वादाने पाणी लागलेलं आहे. आणि त्या दिवसापासून या गावामध्ये पाण्याची काहीही कमी नाहीये. तर तुम्ही बघू शकता की आजूबाजूला जे पूर्ण डोंगर आहे आणि डोंगरामध्येच देवीचं मंदिर बांधलेलं आहे आणि देवी माता तिथेच विराजमान आहे. तर जाताना तुम्हाला मी दाखवते रस्ता कसा आहे. रस्ता पूर्ण फ्लॅट आहे, म्हणजे चढच आहे आणि तुम्ही आरामात जाऊ शकता. खूप छान असं मंदिर आहे. याच्यावरती मंदिराचे 3 मजले आहेत. तर 3ऱ्या मजल्यावरती देवी आई विराजमान आहे. तर तुम्ही मंदिराच्या वरतून बघू शकता की कसा व्ह्यू दिसत आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. बघू शकता की किती मोठा असा एरिया आहे. तिथे पूर्ण वृक्ष हिरवळ दिसत आहे. आणि हा रस्ता, तर ह्या रस्त्यातून आपण आलेलो आहोत आणि मंदिरावरती आपण आता जात आहोत. तर तुम्ही बघू शकता की किती अशी मोठे मोठे दगड वगैरे दिसत आहे. तर ही सर्वात अगोदर जाताना आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं लागतं कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे आणि त्यांचं स्थान हे प्रथमच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही मंदिरामध्ये गणपती बाप्पा प्रथम स्थानावरती असतात. तर गणपती बाप्पाचं असं छान दर्शन वगैरे झालं आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत 2ऱ्या मजल्यावरती. तर रस्ता जो आहे तो सेम असाच आहे आणि एकदम आरामात आपण चढू शकतो. तर तुम्ही बघू शकता हे डोंगर आहेत, उंच उंच डोंगर. ही खाली बघा ही दरी दिसत आहे. तर इथे दर वर्षी गणेश याग केले जातात आणि रामनवमीला इथे यात्रा असते. तर खूप भाविक भक्त इथे येत असतात दर्शनाला आईच्या. आणि नवरात्रमध्ये सुद्धा इथे आईचा गट मांडला जातो आणि तेव्हा सुद्धा खूप गर्दी असते. पण आम्ही आता इथे आलेलो आहोत तर आता
खूप काही अशी गर्दी नव्हती, थोडेफार भाविक भक्त इथे होते आणि पूर्ण वर्षभर इथे आईची भेट घ्यायला आणि आईचं दर्शन घ्यायला भाविक भक्त येत असतात। तर तुम्ही बघू शकता हा मंदिर जिथे आई विराजमान आहेत तिथला हा परिसर आहे आणि नवरात्रामध्ये खूप गर्दी असते, पाय ठेवायलाही जागा नसते। तर आजूबाजूला हे असे ग्रिल त्यांनी बनवलेले आहेत, इथे म्हणजे लाईन मध्ये लागावं लागतं। तर आईचा सिंह आणि ही पेडकाई माता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे आईची आणि डोळे बघून खूप मनाला आणि डोळ्यांना खूप प्रसन्न होतं, कारण इतकी सुंदर आणि छान मूर्ती आहे आईची की मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही। तर आम्ही पूजा वगैरे केली, दर्शन वगैरे घेतलं आणि थोडा वेळ इथे बसलो। तर जो हा व्ह्यू तुम्हाला दिसत आहे हा 400 ते 500 फुटावरचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। तर आम्ही आता परतीला जात आहोत, म्हणजे आईचं दर्शन वगैरे केलं आणि आता आपण खाली उतरणार आहोत। तर चला। तर आपण खाली जाताना आपल्याला हे पेडोबा यांचं मंदिर इथे लागते आणि हे मंदिर सुद्धा पूर्ण डोंगरामध्ये आहे, म्हणजे मंदिराचाच परिसर आहे पण खाली जाताना आपल्याला हे मंदिर लागतं आणि पेडोबाची जी मूर्ती आहे ती म्हणजे डोंगरामध्येच कोरलेली आहे, कोरून बसवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता पेडोबा म्हणजे हनुमंतांचीच मूर्ती ही आहे आणि इथे सुद्धा गेट बंद होता तर हार वगैरे आम्ही इथेच लावून दिलेला आहे। दर्शन वगैरे केलं, छान प्रकारे दर्शन झालं आणि इथला सभा मंडप जो आहे तो सुद्धा खूप छान आहे, खूप मोठा आहे। तर चला आपण तो सुद्धा बघूया। तर आम्ही आता दर्शन वगैरे करून आईचं इथे आलेलो आहोत महादेवाच्या मंदिराला। तुम्ही बघू शकता खूप भव्य दिव्य हे इथे महादेवांचं मंदिर आहे। तर चला आपण महादेवांनाही भेटूया आणि त्यांची कृपादृष्टी आशीर्वाद आपल्याला भेटावा अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया। तर इथे फक्त एक बाबा होते जे सेवेकरी होते, ते खूप वृद्ध होते आणि ते इथे एकटे थांबतात। खूप छान वाटलं इथे सुद्धा मला मंदिरामध्ये। तर हे बघा तुम्ही आपले नंदी भगवान आणि हे महादेव भगवान आपले शंभू नाथ।
आम्ही वरती जे महादेवांचं मंदिर आहे तिथून दर्शन घेतलं, त्याच्याच खाली हे गांगेश्वर महादेव म्हणून आहेत, इथे त्यांचं मंदिर आहे. तर इथे आम्ही दर्शनाला जात आहोत आणि तुम्ही बघू शकता की ह्या मूर्त्या लोकांनी किती आणून ठेवलेल्या आहेत. ज्या देवाला आपण आपल्या घरामध्ये विराजमान करतो त्यांची पंचोपचार पूजा करतो आणि काही दिवस झाले का लोक असे आणून ठेवतात, त्याच्यापेक्षा ज्या आपल्या पितळीच्या मूर्त्या असतात त्यांनाच गणपती बाप्पा म्हणून तुम्ही बसवा, किंवा शाडूच्या मातीच्या मूर्त्या असतात त्या तुम्ही आणायच्या, म्हणजे ते विघटन त्या मूर्त्यांचं होत असते. जे पीओपीच्या मूर्त्या असतात त्या कधीच विघटित होत नाही आणि लक्ष्मी मातेच्या ज्या मूर्त्या आपण आणतो त्याही कधी विघटित होत नाही. आपल्या केंद्रात तर सांगतात की लक्ष्मी मातेची मूर्ती नाही आणली तरी चालते, जी आपल्याकडे चांदीची मूर्ती असते त्याच मूर्तीची पूजा करायची. तर ह्या मंदिरामध्ये सुद्धा थोडंसं अंधार होतं आणि लाईट्स वगैरे त्यांनी लावायला पाहिजे ह्या मंदिरांमध्ये, कारण तिथे दिवा वगैरे काही प्रज्वलित नव्हता आणि लाईट्स सुद्धा नव्हती, कारण देवाला अंधारामध्ये ठेवू नये. तर तिथे लाईट्स वगैरे त्यांनी लावायला पाहिजे किंवा दिवा वगैरे लावायला पाहिजे. तर ही मंदिराच्या बाबतीत थोडीशी माहिती आहे ते तुम्हाला मी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत सोनगीरला आणि सोनगीरला पितळी वस्तू खूप छान छान मिळतात. तर आम्ही तिथे आता पोहोचलो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता ही सोनगीरची गल्ली आहे, पितळी मार्केट. इथे आरती वगैरे होत होती कारण आम्हाला भरपूर अशी रात्र झाली होती, 8:30 झाले होते आम्हाला सोनगीरला जाताना, कारण तिथेच वेळ होऊन गेला होता. तर ही खूप मोठी अशी मार्केट आहे आणि खूप छान छान इथे भांडी वगैरे मिळतात. तर आम्ही इथे आलो तर तुम्ही बघू शकता हे मूर्त्या वगैरे खूप एंटिक गोष्टी इथे मिळतात. तर मला इथे घ्यायचे होते द्वीप लक्ष्मी घ्यायच्या होत्या मला आणि लक्ष्मी कुंचम बघायचं होतं, तर ते इथे मला भेटलं नाही. आणि अष्टलक्ष्मी दिवा बघायचा होता, इथे मला काहीही भेटलं नाही. तर मी इथून गेले आणि दीपलक्ष्मी बघितली, ती थोडी कॉस्टली सांगत होते आणि खूप मोठ्या साईजमध्ये होते. तर ते मला मी घेतली नाही कारण मंदिराच्या हिसाबाने मला घ्यायची आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर तुम्ही बघू शकता की किती अशी रात्र झालेली आहे. आम्ही घरी 9:30 ते 10 वाजता पोचलो आणि खूप मज्जा आली फिरून. जर तुम्ही सुद्धा पेडकाई माताला गेला नसाल तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि तुम्हाला तिथे गेल्यावर खूप प्रसन्न छान वाटेल, खूप चांगली एनर्जी आपल्याला भेटल्यासारखी वाटेल. तर नक्की तुम्ही तिथे जा आणि सांगताना बोलताना काही चूक झालं असेल, जे चुकीचं असेल ते माझं असेल, जे चांगलं असेल ते देवी आईचं असेल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि फर्स्ट टाइम तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.